मित्रांनो, रोज रोज नाश्ता काय करू हा प्रश्न आम्हा बायकाले पडलेला असते. नाश्ता हा चांगला हेल्दी केला पाहिजे असं म्हणतात. तर चला मित्रांनो, आज मस्त हेल्दी नाश्ता करूया, तो पण काबली चना मसाला उसळ. तर चला मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. रेसिपी जर आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भन्नाट असा हा काबली चना उसळ हे एक नंबर भन्नाट चविष्ट आणि झणझणीत बनते. तर चला मित्रांनो, तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला मित्रांनो, रेसिपी स्टार्ट करू. तर त्यासाठी काय करावं लागते मित्रांनो, रात्रीच मस्त मी ना हे काबली हरभरे मस्त भिजू घातले होते आहे ना. काबली चना हा मस्त भिजू घातला आणि टमटम फुगला, तुम्ही बघू शकता. तर आत्ता काय करायचं, हे जे काबली हरभरे आहेत की नाही, रात्रभर भिजू टाकले होते, तर याचा ना ओंबट वास येते. त्यासाठी ना हे 2-3 पाण्यानं मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला. आणि धुवून घेतल्यानंतर चला मस्त आपण ना याला सिट्टी मारून घेऊ. तर बघू शकता मित्रांनो, मस्त असे काबली हरभरे हे भिजून मस्त फुगलेले आहेत टमटम आहे ना. तर चला मित्रांनो, आता काय करायचं, एक कुकर घेतला. कुकरमध्ये हे काबली हरभरे चना आहे ना हा मस्त टाकून दिला त्याच्यातनी. आता काय करायचं, थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला. हे शिजले पाहिजे असे आहे ना, कारण उसळ बनवू राहिलो आपण आहे की नाही. तर त्यासाठी काय करायचं, थोडंसं पाणी टाकायचं, 1 ते 1.5 ग्लास मस्त पाणी टाकून द्यायचं. आणि नंतर काय करायचं, तर 1-1.5 ग्लास पाणी टाकल्यानंतर मस्त मी एक तेजपत्ता टाकला, 4 ते 5 मस्त लवंगा टाकल्या, 1 इलायची टाकली आणि 6 ते 7 मस्त काळे मिरे टाकले, चवीनुसार मीठ टाकलं. आणि चला आता मस्त झाकण लावून घेतलं कुकरचं. याला मस्त 2 ते 3 शिट्ट्या मस्त याला मारून घेऊ. तर शिट्ट्या होईपर्यंत आपण तोपर्यंत मसाला काढू. तर हे बघू शकता, मसाल्यासाठी काय केलं, हे बा, एक मस्त कांदा घेतला मोठा, 1 टोमॅटो घेतलं, 1 छोटासा अद्रकचा तुकडा घेतला, 10 ते 12 मस्त लसूण पाकळ्या घेतला आणि हिरवागार संबार घेतला, मस्त धनिया. तर मस्त कांदा मस्त बारीक कचकच मस्त कापून घ्यायचा आहे. आणि कांदा कापताना बोटं व्यवस्थित सांभाळजा, कारण मला आहे आदत आहे ना. तर मस्त कांदा कट करून घेतल्यानंतर टोमॅटो पण आपण मस्त बारीक कट करून घेऊ आहे की नाही, कारण सकाळी सकाळी नाश्ताना एक नंबर असा हेल्दी नाश्ता होऊन जाते. भूक बी लागत नाही दुपारी आहे की नाही. सकाळी जर मस्त हेल्दी नाश्ता जर बनवला ना, केला आपण ना, तर भूक बी लागत नाही. तर टोमॅटो मस्त बारीक कट करून घेतल्यानंतर असा मस्त बारीक कट करून घ्यायचा. तर आणखीन काय करायचं, मस्त खलबत्ता घ्यायचा. आता काय करायचं, मस्त 1 अद्रकचा तुकडा घेतला आणि मस्त लसूण जे पाकळ्या काढल्या होत्या ना आपण, ते लसूण घेतला. थोडासा मस्त धनिया घेतला आणि हा मस्त बारीक कुटून घ्यायचा आपल्याला खलबत्त्यात आहे की नाही. मस्त पेस्टसारखा एक नंबर असा वास येते ना, हा एक नंबर आहे की नाही. कारण भाजी बनवताना, भाजी कोणती असो, ते बनवताना लसूण, अद्रक, धनिया याचं मिश्रण करायचं आणि ते कुटून घ्यायचं. अलग भन्नाट चव येते ना, काय सांगू तुम्हाला. मी तर असंच करत असतो बा आहे की नाही. तर हे पहा मस्त बारीक कुटून घेतलं. आता मस्त हे आपण एक साईडले काढू. हे झाल्यानंतर चला आता आपण मस्त फोडणी मारू आहे की नाही. तर चला आता फोडणी करू. तर त्यासाठी 4 ते 5 मस्त तेल टाकून घेतलं. तेल टाकल्यानंतर मस्त तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर मस्त आपण एक तेजपत्ता मी इथं टाकलेला आहे, 1 तेजपत्ता टाकला. 4 ते 5 मस्त मी मिरे टाकले, काळे मिरे. आणखीन लवंगा टाकल्या मी 3 ते 4 आहे की नाही. आणि 1 चमच जिरं टाकलं. जिरं मस्त तडतडू द्यायचं. आणि जिरं तडतडू दिल्यानंतर मस्त मी जे अद्रक, लसूण, धनियाची जी पेस्ट बनवली होती ना, ते टाकली. ते थोडीशी मस्त अशी फ्राय करून घ्यायची आपल्याला तेलातनी आहे ना. तेलातनी फ्राय केल्यानंतर आता काय करायचं, जो आपण कांदा एक मस्त कट केला होता ना, तो कांदा टाकून द्यायचा आहे याच्यात. आणि कांदा बी मस्त होऊ द्यायचा आहे, असा थोडासा झालेला, थोडासा कच्चा असा हा कांदा आपल्याला होऊ द्यायचा आहे ना. थोडंसं नमक टाकायचं, कारण नमक टाकल्यानंतर लवकरात लवकर हा कांदा आपला होऊन जाते, जास्त टाईम खात नाही आहे की नाही. आणि आमच्या बायासाठी तर टाईम म्हणजे लय असते आहे की नाही, कारण वेळेवरच पाहिजे सगळं काही. तर त्यासाठी लवकरात लवकर होते कांदा हा आहे ना. तर कांदा झाल्यानंतर मस्त टोमॅटो टाकायचा. टोमॅटो टाकल्यानंतर मस्त टोमॅटो थोडासा होऊ द्यायचा. तुम्ही बघू शकता थोडासा टोमॅटो असा शिजला आहे ना. हे झाल्यानंतर काय करायचं, जे आपले मसाले आहेत की नाही, ते मसाले आपण टाकू.
तर चला मस्त 1 चम्मच हळद टाकली, 1 चम्मच मस्त मी छोले मसाला टाकला, याच्यात छोले मसाला आहे ना, 1 चम्मच मी मिरची पावडर टाकली आहे ना. तर मी 1 चम्मच मिरची पावडर टाकली. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही वापरा. तर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, कारण मीठ कमीच घालायचं, कारण पहिले बी मी जे छोले जे चना शिजवला होता ना कुकरमध्ये त्याच्यात बी मी मीठ टाकलं होतं आहे ना. तर मीठ थोडं सांभाळून टाका, नाही तर दिसान लय सारं टाकून आणि होईन सारं खारड्डक. तर आता काय करायचं, थोडंसं पाणी घ्यायचं आपल्याला. पाणी टाकल्यानंतर आणखीन हे मसाले व्यवस्थित बिलकुल होऊ द्यायचे आपल्याला आहे ना. बघू शकता आता थोडेफार कच्चे आहेत ते. आणखीन 2 मिनिट जर हे केलं ना, फक्त 2 मिनिटच्या वर 3 मिनिट होऊ द्यायचे नाही, तेवढ्याच्यात होऊन जाते. तर हे बघू शकता आता जे आपण छोले जे शिजवले होते ना, मस्त आपले शिजून झालेले आहेत. काही जे राहिले सुले असतील ते या तडक्यातनी शिजून जातील आहे ना. तर बघू शकता मस्त तडक्यानं जे फोडणी दिली होती आपण त्यानं मस्त तेल सोडलेलं आहे. आता हे चणे मस्त याच्यात टाकून देऊ आपण आणि थोडंसं पाणी आहे ना याला करू, कारण जे मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना तो या चण्यामध्ये मस्त छोल्यामध्ये गेला पाहिजे. त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर ना, आता पहिले तर आपण जो तडका मारला ना त्या तडक्यात पहिले त्याला होऊ द्यायचं, नंतर पाणी टाकायचं. पाणी हे कधी बी गरम पाणी तुम्ही टाका. थोडंसं पाणी टाकलं मी, तुम्ही बघू शकता. आणि आता ना 5 ते 10 मिनिट मस्त हे छोले आपले मस्त उकडू द्यायचे आहे की नाही त्या पाण्यामध्ये, त्या फोडणीच्या पाण्यामध्ये. ते उकडल्यानंतर जो रस्सा आपला होता ना त्याची जी टेस्ट होती ते टेस्ट पूर्ण या छोल्यामध्ये जाते, अंदरपर्यंत जाते. आणि मग छोले जर लागतात ना, काय सांगू तुम्हाला, आहा एक नंबर. आणि हे बघू शकता तुम्ही आता जेवढं पाणी आपण घेतलं होतं आणि तेवढं पाणी पूर्ण आटून घेतलं आणि नंतर मी धनिया फेकून मारला. ते झाल्यानंतर चला आता मस्त सर्व करू. तर मस्त भन्नाट असे हे छोले चना मसाला 1 नंबर झाले. तुम्ही सकाळी सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही करा, मी बी करत असतो, तुम्ही करा. 1 नंबर असा हेल्दी नाश्ता होऊन जाते. आणि काय ते छोले होतात ना, आहा क्या बात, 1 नंबर. तुमच्या तोंडाली बी पाणी सुटलं असेल बाई, मा तोंडाली बी पाणी सुटलं आहे ना. 1 नंबर असे हे चना छोले मसाले झाले. तर थोडासा धनिया वरून मारू फेकून. तर मित्रांनो बघू शकता 1 नंबर हे आपले छोले चना मसाला हे उसळ 1 नंबर झालेली आहे. याच्यावर ना थोडंसं डेकोरेशन करू आपण. मस्त एक कांदा घ्यायचा, मस्त स्लाइसनं कट करायचा आणि कांदा असा मस्त वर टाकून द्यायचा. आणि मग मस्त लेकरा बाकराले आपल्या पतिदेवले म्हणा चला या खा, आहे की नाही बरं. आणि चला मित्रांनो, तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा. आणि खरोखर आवडला असेल तर घ्या ना मग तुम्ही बी खाऊन. तर मित्रांनो खरोखर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो आहे ना. तर आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू. परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.